Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject math. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्स म्हणजे गणित या विषयाची पॅटची जी क्वेश्चन पेपर आहे 2025 अँड 2026 ही जी क्वेश्चन पेपर आहे ही क्वेश्चन पेपर या ठिकाणी आज आपण सॉल्व करणार आहोत. तर पॅट या क्वेश्चन पेपरमध्ये फर्स्ट जो क्वेश्चन असतो तो आहे ओरल क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन असतो तो ओरल क्वेश्चन. फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही ओरल क्वेश्चन असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पासून रिटन क्वेश्चन या ठिकाणी या क्वेश्चन पेपरमध्ये असतात. तर आज या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 3 पासून जेही रिटन क्वेश्चन आहे हे या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. मग या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. खाली दिलेले एक्झाम्पल हे या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचे आहेत. मग त्यातलं फर्स्ट आहे किंवा ए आहे राईट द नंबर 3,12,490 इन वर्ड्स. ही जी दिलेली संख्या आहे ही संख्या आपल्याला वर्ड्समध्ये या ठिकाणी राईट डाऊन करायची आहे. मग आन्सर आहे 3,12,419. अशा प्रकारे या ठिकाणी ही जी संख्या आहे ही जी नंबर आहे ही या ठिकाणी आपल्याला वर्डमध्ये राईट डाऊन करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट एक्सपांडेड फॉर्म ऑफ 73,20,126. दिलेली संख्या ही आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये राईट डाऊन करायची आहे. या ठिकाणी ही संख्या एक्सपांडेड फॉर्ममध्ये राईट डाऊन केलेली 7 लाख 3 लाख त्यानंतर 20,000 झिरो नंतर 120 प्लस 6 अशा प्रकारे या ठिकाणी प्लस प्लस करून या ठिकाणी आपल्याला ही संख्या राईट डाऊन करायची आहे. त्यानंतर थर्ड आहे राईट द नंबर 7,25,410 इन फिगर. दिलेली संख्या ही दिलेले वर्ड हे आपल्याला संख्येमध्ये नंबरमध्ये राईट डाऊन करायचे 70,25,410 अशा प्रकारे या ठिकाणी ही संख्या आपण राईट डाऊन केलेली. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर डी. इफ अ म्युनिसिपालिटी स्पेंट ₹32,45,910 ऑन वॉटर सप्लाय अँड ₹27,39,600 on health service, then what is the total amount spent on both? या ठिकाणी म्युनिसिपाल्टीने वॉटर सप्लायवर 32,45,910 एवढा खर्च केलेला आहे. त्यानंतर हेल्थ सर्व्हिस आरोग्यसेवा याच्यावर 27,39,600 एवढे रुपीज या ठिकाणी खर्च केलेले आहे. मग दोघं मिळून या ठिकाणी किती खर्च झाला म्हणून या ठिकाणी टोटल अमाऊंट 32,45,910 प्लस 27,39,600 या दोघं संख्येची प्लस करायची. आन्सर आहे 69,85,510. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ई. अ कंपनी मेड अ प्रॉफिट ऑफ ₹60,37,900 in the first year and ₹27,26,710 in the second year. How much more profit did the company make in the second year compared to the first year? या ठिकाणी एक कंपनीला प्रॉफिट झाला 16,37,900. त्यानंतर दुसऱ्या वर्षाला 27,26,710 एवढा या ठिकाणी प्रॉफिट झाला. मग या ठिकाणी हाऊ मच मोर प्रॉफिट डीड द कंपनी मेक इन द सेकंड इयर कम्पेअर टू द फर्स्ट इयर. मग पहिल्या वर्षापेक्षा सेकंड इयरला किती प्रॉफिट झाला. मग या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या ही मायनस करायची. मग 27,26,700 मायनस 60,37,900 या ठिकाणी मायनस करायचं. आन्सर आहे 10,88,810. त्यानंतर
नेक्स्ट क्वेश्चन आहे मल्टिप्लाय। या ठिकाणी नंबर दिलेले 3600 टू मल्टिप्लिकेशन 316 या दोघी संख्येचं आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे। फर्स्ट 6ने या संख्येला मल्टिप्लाय करायचं, आन्सर येतं 21,612। त्यानंतर इथं सेकंड स्टेपला फुली द्यायची, नंतर 1 या संख्येने या वरील संख्येला मल्टिप्लाय करायचं, आन्सर येतं 36,002। त्यानंतर 3 या संख्येने मल्टिप्लिकेशन करायचं, इथं 2 फुल्या द्यायच्या, त्यानंतर 3ने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं 10,806। अशा प्रकारे या ठिकाणी या टोटल संख्येची आपल्याला प्लस करायची, आन्सर येतं 11,38,232। त्यानंतर नेक्स्ट आहे जी डिवाइड। या ठिकाणी संख्या दिलेली 3584, त्याला डिवायडेशन करायचं 40ने। मग या ठिकाणी 40ने डिवायडेशन केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी हे गणित आपण सॉल्व करायचं आणि त्याचा आन्सर येतं 256। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण पॅट या एक्झाममधला क्वेश्चन नंबर 3 हा या ठिकाणी सॉल्व केलेला आहे। यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लर्न करूया। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।